हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. या नाश्ता करायला. तर आज इथे नाश्त्यामध्ये ओट्स बनवलेले आहेत आणि त्यामध्ये मी एक बनाना घातलेला आहे. तर मुलांना पण बनाना घालून दिलं आहे. म्हणजे मुलं हेल्दी पण राहतात, इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते आणि तब्येत पण छान होते त्यांची. तसेच आता मी बनाना घेतलं याचं कारण असं आहे की कधी-कधी आपल्याला गोड खाण्याची क्रेविंग्स होतात आणि त्या कंट्रोलमध्ये राहण्यासाठी आपण जर असं साखर किंवा स्वीट काही गोड पदार्थ खाण्यापेक्षा जर आपण खजूर त्या ठिकाणी असं एखादं बनाना किंवा अजून खारीक खोबऱ्याचे लाडू असं खाल्लं तर आपल्या क्रेविंग्स पण पूर्ण होतात आणि चिडचिड पण होत नाही. तर चिडचिड आपली कशामुळे होते तर आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय झालेली असते आणि ती अचानक जर बंद करायची म्हटलं तर आपली खूप चिडचिड होते. उदाहरणार्थ समजा तुम्ही खूप अतिप्रमाणात स्वीट खात असाल किंवा सारखं खाण्याची इच्छा होत असेल किंवा तुम्ही साखरेचा अगदी गोड चहा घेत असाल आणि अचानक जर तुम्हाला साखर कमी करायची किंवा बंद करायची म्हटलं किंवा ती गोष्ट तुम्हाला खायला भेटली नाही किंवा काही असो ती करायला मिळाली नाही तर मग आपली चिडचिड होते. तर आता व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे तर भात खाल्ल्याने वजन वाढते का हा भरपूर जणांना पडलेला प्रश्न आहे. आणि आता मी काही कुठली डॉक्टर नाही आहे पण मला खूप फिटनेसचं क्रेज असल्यामुळे हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे मी हेल्दी कसं राहता येईल ते पाहते आहे की जेणेकरून आपल्याला एकही आजार जडायला नको असं वाटतं फ्युचरमध्ये आणि आपण कायम फिट आणि आपण स्वतःला फिट आणि मेंटेन ठेवलं ना तरी आपल्यासाठी ते खूप काही आहे. तर आता बऱ्याच हाऊसवाईफ असतात, गृहिणी असतात की त्यांचं भरपूर सारं वजन वाढलेलं असतं आणि त्यांना कमी करायचं असतं. तर त्यांना प्रश्न पडतो की नेमकं काय खावं आणि काय खाऊ नये किंवा काय खाल्ल्याने झटक्यात वजन कमी होईल असं असतं. तर आणि काहींचा तर भात हा प्रचंड असतो, तो काही सुटत नाही. जसं साखरेचा चहा किंवा चहा सुटत नाही. आता माझं पण बघा टी लवर असल्यामुळे चहा काही बंद होत नाही. पण मी तिथे मग गुळाचा वापर करते किंवा मग विदाऊट शुगरचा चहा घेते, आलं, वेलची असं टाकून गवती चहा वगैरे. तर मग ते आपले क्रेविंग्स पण पूर्ण होतात आणि आपली चिडचिड होत नाही. तर असो, आता बघा भात खाल्ल्याने वजन वाढते का? तर नुसता भात खाल्ल्याने वजन वाढत नाही. जेव्हा आपण शरीराला लागण्यापेक्षा जास्त कॅलरीज आतमध्ये घेतो ना तेव्हा आपलं वजन वाढतं. तर नुसतं भाताने नाही वाढत आणि भातामध्ये कार्बोहायड्रेट्स आहे ना जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे त्या आपल्या एक शरीरामध्ये आपण जो आहार घेतो योग्य प्रमाणात तर तो एक हेल्दी डाएटचा आपला एक उत्तम स्रोत आहे भात. त्यामुळे भात हा आपण किती खाल्ला पाहिजे दिवसभरात किंवा कोणत्या टायमिंगला खाल्ला पाहिजे किंवा कशा पद्धतीने बनवायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे. आता बघा आपलं वजन वाढणं आणि कमी होणं हे आपण किती कॅलरीज दिवसभरात घेतो त्यावर ते डिपेंड राहतं. वजन वाढणं किंवा कमी होणं आणि जर तुम्ही बघा अति प्रमाणात खाणं किंवा मग तेल तुपाचा जास्त प्रमाणात वापर करणं किंवा एका ठिकाणी जास्त वेळ बसणं त्यामुळे ते वजन आपलं वाढलं जातं, नुसतं भाताने वाढत नाही. तर आता बघा आपण भात किती खायचा तर दिवसभरामध्ये बघा तुम्ही फार तर फार 1 ते 1.5 वाटी एवढ्या प्रमाणात तुम्ही पांढरा भात खाऊ शकता, साधा भात. आता बघा आपण जे तांदूळ वापरतो रोज भातासाठी तर इंद्रायणी एकदम हलका पचायला हलका आहे. इंद्रायणी तांदूळ एक चांगला आहे आणि एक बघा ब्राऊन राईस म्हणतात ना की तो असा ब्राऊन दिसतो बघा, जसं ब्राऊन ब्रेड आपण डाएटसाठी खातो तसं ब्राऊन राईस पण असतो. तर तो सुद्धा तुम्ही जर वजन कमी करत असाल किंवा तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ब्राऊन राईससुद्धा तुम्ही करू शकता. आणि भात आहे ना शक्यतो आपण शिजवतो बघा तशा पद्धतीने चांगला आहे शिजवलेला म्हणजे शरीरासाठी. खरं तर आपण कुकरला लावतो त्याच्यापेक्षा आपण टोपामध्ये पाणी घालून बघा पहिले जसं शिजवायचा तसं आपण भात शिजवला पाहिजे. पण आता इथे मी घाईच्या वेळेला कुकरला लावते, काही वेळेला कधी तसाही शिजवते. तर आपण अशा पद्धतीने तो भात शिजवला पाहिजे. आणि भात कसा खायचा तर नुसता भात नाही खायचा. आता भात तर नुसता कोणी खात नाही, पण त्याच्यासोबत आहे ना तुम्हाला मोड आलेले कडधान्याची मटकी, मुगाची उसळ किंवा बघा तुम्ही चिकन नॉनव्हेज खात असाल तर रस्सा किंवा त्याच्यासोबत तुम्ही घ्यायचा आहे भात किंवा पालेभाज्या. म्हणजे आपण त्याच्यासोबत डाळ वगैरे किंवा चिकन, पनीर. आता आपण पनीर राईस बनवतो बघा,
पुन्हा व्हेज पुलाव बनवतो. तर मग असं तुम्ही खायचं आहे, पण क्वांटिटीमध्ये खायचं आहे. अगदी नुसता भात जर खाल्ला तर मग तुम्ही असं त्याच्यासोबत काही ना काही खायचं आहे, की जेणेकरून ते तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल, ताकद मिळेल. म्हणजे पालेभाज्या, कडधान्य, चिकन, नॉन-व्हेज, मटण काय असेल ते तुम्ही खात असाल तर ते तुम्ही भातासोबत जास्त घ्यायचं आहे आणि भात अशा पद्धतीने शिजवायचा आहे. आणि त्याचसोबत जर तुम्ही ह्या गोष्टी जर व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्ही मेंटेन राहाल. म्हणजे भात हा क्वांटिटीमध्ये खायचा. समजा आता तुम्ही चपाती आणि भात घेत असाल तर 1 चपाती आणि भात असं 1 ते 1.5 वाटी, छोटी वाटी, तर तेवढा पुरेसा होतो आपल्या शरीराला. म्हणजे एक क्वांटिटी ठेवायची आहे. जास्त अति प्रमाणात खायचं नाही. काहींच्या घरी बघा खूप असं भात म्हणजे ताटभर भातच नुसता खातात. सकाळ, दुपार, संध्याकाळ काही ठिकाणी भातच होत असतो. तर हे चुकीचं आहे. जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने सुद्धा बघा आपलं म्हणजे शुगर कंट्रोलच्या बाहेर जाते आणि शुगर वाढते आपल्या शरीरातली. कारण आपल्याला ऑलरेडी भाज्यांमधून आपण जे काही जेवण आहार घेतो त्याच्यातून आपल्याला एक शुगर मिळत असते, नॅचरल शुगर म्हणतो ती. आणि जर आपण जास्त अतिप्रमाणात गोड खाल्लं, साखर किंवा साखरेचा गोड चहा खूप पुन्हा भात ताटभर जर खाल्ला तर मग आपली शुगर अगदी प्रमाणाच्या बाहेर वाढते आणि नंतर मग आपल्याला खूप सारे आजार जडतात आणि इवन आपल्याला काही जखम झाली ती सुद्धा लवकर कव्हर होत नाही जर शुगर जास्त प्रमाणात वाढली असेल तर शरीरामध्ये. त्यामुळे ऑलरेडी आपल्याला जेवणातून साखर मिळत असते शरीराला, त्यामुळे भाताचं प्रमाण थोडंसं कमी केलेलंच बरं. त्यामुळे भात हा खायचा पण कमी खायचा. अगदीच तुम्ही भाताने वजन वाढत नाही असं नाही आहे. आता तुम्ही वजन कमी करताय मग तुम्ही म्हणत असाल की चहा भात बंद केल्यानेच आपलं वजन कमी होईल, असं नाही आहे. तर तुम्ही चहा पण घेऊ शकता, जसं मी तुम्हाला सांगितलं लास्ट व्हिडिओमध्ये की विदाऊट शुगरचा किंवा तिथे गुळाचा वापर थोडासा करा, नाही म्हणून लाईट गोड घ्या. आणि जे तुम्ही दिवसभरात काहींना सवय असते खूप 3-3, 4-4 वेळा कुठेही बसलं की कंटाळा आला की चहा घ्यायचा, झोप यायला लागले की चहा घ्यायचा, बाहेर गेलं, पाहुणे आले किंवा मीटिंग असली किंवा वर्किंग वुमन्स असाल तर त्यांचाही बाहेर जास्त चहा होतो, तर तो चहा अवॉइड करायचा आहे जास्त प्रमाणात जो घेत असाल तो. आणि तिथे तुम्ही 1 टाईम किंवा 2 टाईम दिवसभरामध्ये सकाळ संध्याकाळ घेऊ शकता. आणि भाताचं प्रमाण अगदी लिमिटमध्येच खायचं आहे. एकदम भात खाऊ नका. आता समजा तुम्ही रात्रीच्या वेळेला फक्त मुगाची खिचडी किंवा मसाले भात आपण करतो, व्हेज पुलाव करतो, तर मग तुम्ही नुसता भात खाल्ला तरी चालेल. पण तो पण अगदी अति प्रमाणात खायचा नाही आहे, ताट भरून वगैरे. अगदी छोटीशी एक डिश किंवा 1-1.5 वाटी छोटी असं मुगाची खिचडी, त्याच्यासोबत तुम्हाला डाळ, भात किंवा कडधान्य असं खायचं आहे. तर त्याने शरीराला ऊर्जा पण मिळते आणि आपली शुगर पण कंट्रोलमध्ये राहते आणि पचायला पण हलका असतो. तर अशा पद्धतीने आपण भात खाल्ला तर अजिबात वजन वाढणार नाही. आता ज्या महिला खूप जास्त जाड आहेत ना आणि त्यांचं खूप म्हणजे फॅट्स असे वाढलेले आहेत बॉडीमध्ये, लूज ढिली स्किन पडलेली आहे, शरीर ढिलं पडलेलं आहे आणि त्याचसोबत बघा त्यांचं आहारामध्ये भाताचं प्रमाण जर जास्त असेल तर मग त्यांनी काय भात कमी करायचा आहे आणि त्या ठिकाणी ज्वारीची भाकरी, रसाळ फ्रूट, मोड आलेले कडधान्य याचा जास्त समावेश करायचा आहे. उकडलेलं अंड, तुम्ही 1 अंड किंवा 2 अंडी जर खाल्ली तर बघा जवळपास तुम्ही जे आपण 2 पोळी आणि भाजी चपाती खातो एवढं जेवण करतो तेवढं त्याच्यातून आपल्याला काहीच एवढं भेटत नाही. एवढं 2 अंड्यांमधून आपल्याला प्रोटीन मिळतं आणि तो प्रोटीन आहे ना, जे आपण प्रोटीन घेतो ना शरीरामध्ये ते एक आपल्या हाडं मजबूत करतं, आपल्या शरीराला ताकद येते, ऊर्जा मिळते. त्यामुळे एक आपण म्हणजे प्रोटीनसुद्धा आपल्या आहारामध्ये दिवसभरामध्ये घेतलं पाहिजे. आणि प्रोटीन घेतल्याने काय होतं की आपल्याला म्हणजे आपली एनर्जी डाऊन होत नाही, आपल्याला विकनेस येत नाही. किंवा काहींना बघा वजन कमी करण्याच्या नादामध्ये जेवण कमी करतात आणि मग विकनेस येतो, मग त्याच्यामुळे अशक्तपणा जाणवला की आपल्याला काही करायला उत्साह राहत नाही आणि अगदी गळून गेल्यासारखं वाटतं. असं वाटतं की अरे आपल्या म्हणजे आपलं शरीरामध्ये तरतरी अशी राहत नाही बघा, ॲक्टिव्ह आपण राहत नाही. त्यामुळे भात हा कमी खायचा आहे आणि तुम्ही असा पौष्टिक आहार घेतला तर तुम्ही अगदी मेंटेन राहू शकता. आणि दुपारची झोप बंद करायची आहे. जास्त अतिप्रमाणात भात खाल्ल्याने सुद्धा झोप येते. जर हाऊसवाईफ असाल तर बघा भरपूर कामं पटपट आपण उरकतो, जेवणामध्ये भात वगैरे घेतो, अगदी पोटभर जेवलं की लगेच झोपतो. मग 1-1, 2-2 तासाची झोप घेतली तर त्याने अगदी फास्ट वजन वाढतं.
पोट फुगलं जातं, पोट वाढतं. जास्त करून आपल्याला बघा बॉडीमध्ये ज्यांचे म्हणजे कोणाकडेही तुम्ही बघा प्रत्येकाकडं म्हणजे पोटच वाढलेलं दिसतं. मग ते पोट कशामुळे वाढतं? तर एकतर आहार तुम्ही घेताय पण तो डायजेस्ट होतो की नाही तेच पाहत नाही तुम्ही. आता समजा आपलं ठरलेलं असतं सकाळ, दुपार, संध्याकाळ. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. मग आपण ते बरोबर टायमिंगवर घेतो. पण असा विचार करत नाही की आपल्या पोटाला आतून भूक लागली की नाही किंवा ते आपलं कळवळते का नाही पोटात, पोट मागते का खायला, हा विचार करतच नाही काही जण आणि नंतर मग सारखं खात राहतात. काही तर बघा इवन त्यांना सारखं म्हणजे तोंडात साखर चहा ठेवायला गेलं की साखर तोंडात घालायची, काही करायला घेतलं की तोंडात घालायचं, शेंगदाणे भाजायला गेलं की शेंगदाणे तोंडात घालायचे, काही ना काही सारखं खात राहायचं. डबे उघडले की मग घेतलं स्वीट खाल्लं किंवा आता जेवण झाल्यानंतर स्वीट खायचं असा पण काहींचा समज असतो की जेवण झाल्यानंतर स्वीट खावं, पण ते चुकीचं आहे. स्वीट खायचं म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही थोडंफार प्रमाणात खाऊ शकता, अगदी अतिप्रमाणात घ्यायचं नाही आणि रात्रीचं तर जेवण झाल्यानंतर शक्यतो स्वीट अवॉइडच करा. स्वीट खाल्ल्याने फास्ट वजन वाढतं आणि रात्रीचं पण जास्त जेवण असं अतिप्रमाणात घ्यायचं नाही आहे. एक मी म्हणते ना तुम्हाला सवय झाली ना की तुमचं शरीर तेवढंच मागणार आणि तेवढंच तुम्ही खाणार बघा, एक घास पण वरती घेणार नाहीत. तर ह्या तुम्ही ज्या मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत वेगवेगळ्या वेट लॉस टिप्स सांगते त्या तुम्ही फॉलो करा, प्रॅक्टिकली करा. आता मी पण काही कुठली डॉक्टर नाही आहे, पण मी आपल्या शरीरासाठी काय चांगलं आहे काय वाईट एवढं तर प्रत्येकाला कळतं. मग त्यानुसार आपण आहार घेतला पाहिजे. आता काहींना कसं असतं, काहींची सवय तुम्हाला सांगते की बघा सकाळ, दुपार, संध्याकाळ नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं पण भरपूर जेवण करायचं. पण घरातलं खाऊन पण काही वेळेला मग बाहेर त्यांचा आठवड्यातून 3 ते 4 वेळा बाहेरच असतात. मग बाहेरचं खाणार, मग ते स्पायसी, तेलकट असे ते पदार्थ. पुन्हा मग काही कंटाळा आला की ऑर्डर करायचं. मग पिझ्झा, बर्गर मुलांसाठी पण मागवायचं, आपण पण त्याच्याबरोबर खायचं. मग नंतर मग पार्टी वगैरे फ्रेंड्ससोबत बाहेर जाणं. मग हे सतत जर केल्याने आपलं वजन कमी होणारच नाही, वजन वाढत जातं उलट दुपटीने आणि मग त्याच्यामुळे पोट वाढलं जातं. आपलं घरगुती साधं सात्विक जेवण जर तुम्ही आहार असा घेतला ना तर अजिबात वजन वाढणार नाही आणि जेव्हा तुम्ही असा आहार घ्याल तेव्हाच तुमचं शरीर निरोगी राहील बघा. बाहेरचा आपण खातो, आपल्याला ॲसिडिटी, जळजळ, ढेकर वगैरे होतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुन्हा आपण आहे तसं रुटीन करतो. पण असा विचार करत नाही आहे की ते खरंच आपल्या शरीरासाठी चांगलं आहे का. एखाद्या वेळेला ठीक आहे, अगदी 1-2 महिन्यातून तुम्ही गेलात बाहेर, अगदी 1-2 महिन्यातून आपण बाहेर गेल्यावर समजा काही पार्टी ओकेजन काही असेल तर बाबा ठीक आहे, कधीतरी खाल्लं तर काय वाटत नाही. पण जर तुम्ही नेहमीच करत असाल असं तर त्याने वजन कमी होणार नाही. तुम्ही कितीही स्ट्रिक्टली डाएट करा, जिम जॉईन करा, योगा, ऑनलाईन योगा जॉईन करा किंवा काही खा, पण जर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या नाही तर तुमचं वजन कमी होणार नाही आणि पोटही कमी होणार नाही. आता मी तुम्हाला सांगते बघा, मला ट्विन्स आहेत. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स देत असते. तर आणि घरात बनवलेलं जे मी बनवते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आता नॉनव्हेज खात असाल तर बघा चिकन, अंडी, मासे हे खाल्ले पाहिजे, आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. इवन मासेसुद्धा बघा आणि जर नॉनव्हेज खात असाल तर बघा आपले स्नायू, आपले हाडं मजबूत होतात. जे वाढत्या वयामध्ये ठिसूळ हाडं बनतात किंवा कमकुवत होतात. आपले बघा गुडघेदुखी, कंबरदुखी हे कशामुळे होतं तर आपल्या शरीरात ताकद नसते. आपण जे काही खातो ना त्याच्यातून आपल्याला काही जीवनसत्व भेटत नाही, ताकद भेटत नाही आणि त्यामुळे आपण गळून गेल्यासारखे वाटतो आणि मग नंतर शरीर पण आपलं कितपत साथ देणार असं होतं. मग एक आजार जळतात, कंबरदुखी, पाठदुखी, हाडंदुखी, सांधेदुखी. मग त्यामुळे आपण असा आहार घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला एनर्जी पण राहील, आपल्या क्रेविंग्स पण कंट्रोलमध्ये राहतील आणि त्यासोबत आपलं वजन पण कमी होऊन मेंटेनमध्ये राहील. त्यामुळे जे कोणाच्या मनात असा विचार येत असेल की भात खाल्ल्याने किंवा चहा घेतल्याने वजन वाढते, तर हा समज मनातून काढून टाकायचा. सगळं खायचं, आपल्या शरीराला सगळ्याची गरज असते. आपण सगळं खाल्लं ना तर आपण बघा अगदी छान फ्रेश राहतो, टवटवीत राहतो आणि आपली बघा एखादी इच्छा पूर्ण झाली तर आपल्या चेहऱ्यावर तो आनंद मिळतो बघायला. त्यामुळे आपण खायचं, अगदी दणदणीत खायचं, फ्रेश राहायचं आणि हेल्दी खायचं. विशेष म्हणजे तुम्ही बाहेरचं शक्यतो खाणं बंद करा आणि घरात बनवलेलंच खा. जे काही बनवाल ते घरात फ्रेश बनवून खा
आणि त्याच्यासोबत त्याच्या जोडीला तुम्हाला व्यायाम पण करायचा आहे थोडासा. एक 30-35-45 मिनटं 40 मिनटं तुम्हाला दिवसभरात कधीही तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्हाला वॉक करायचं आहे, चालायचं आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला बघा अशा जर तुम्ही काही ना काही हे घेतलं म्हणजे लिक्विड, आता ब्लॅक कॉफी, पुन्हा ग्रीन टी, तर ग्रीन टीसुद्धा जास्त प्रमाणात घेऊ नका. जर घेत असाल तर दिवसभरामध्ये 2 ते 3 फार तर फार 3 वेळा तुम्ही घेऊ शकता. याच्या जास्त घेऊ नका, कारण कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात केलं तर त्याचं नुकसानच होतं. त्यामुळे कुठलीच गोष्ट अतिप्रमाणात करू नका. व्यायाम करत असाल तर अगदी तुमच्या बॉडीला सहन होईल असेच तुम्ही स्ट्रेचिंगचे प्रकार वगैरे करा. आणि त्याच्यासोबत तुम्हाला गरम पाणी, पुन्हा ब्लॅक कॉफी, विदाऊट शुगरचा चहा, ग्रीन टी असं तुम्ही घेऊ शकता. किंवा ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी आपण गवती चहा आलं वगैरे घालून, किंवा लिंबू पाणी वगैरे असं तुम्ही घ्यायचं आहे. त्याच्यासोबत सलाड खा. आणि रात्रीचं जेवण अगदी तुम्ही कमी घ्या, कारण रात्रीचं आपली हालचाल होत नाही, आपण रिलॅक्स असतो. खाल्ल्यानंतर आपण काही झोपतोच. त्यामुळे जेवण लवकर करा. जेवण आणि झोप यामध्ये 3 तासाचं अंतर ठेवाच. तर असं केल्याने अजिबात वजन वाढत नाही. आता बघा दिवसभरामध्ये मी सगळी टोटली हालचाल म्हणजे होतेच माझी बॉडीची, कारण सगळी टोटली कामं मी स्वतः करते. त्यामुळे बॉडी हलती चालती राहते. आता सकाळी तुम्ही पाहिलं मी नाश्त्यामध्ये ओट्स घेतले, साधे ओट्स, म्हणजे त्याच्यामध्ये तेल मिठाचं प्रमाण बंदच होतं. मग मी असं आठवड्यातून 1 ते 2 वेळा घेते. म्हणजे तेल मिठाचा वापर आपण कमी केला तर मग ते आपल्या बॉडीसाठी चांगलंच आहे, शरीरासाठी. मग मी सकाळी साधे ओट्स दुधातले घेतले, म्हणजे दूध मला आवडत नाही. मग मी काय करते की दुधातले ओट्स वगैरे असं मी बनवून खाते. म्हणजे दूध पण आपल्या बॉडीमध्ये जातं, म्हणजे दुधातून आपल्याला कॅल्शियम मिळतं. ओट्समध्ये फायबर, आयर्न भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे आपण साधे ओट्स, मसाला ओट्स असं खाल्ले पाहिजे आठवड्यातून 1 ते 2 वेळा. आता पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही आहे. तर असं मग हेल्दी नाश्ता होतो तो, आणि पोट भरलेलं राहतं, क्रेविंग्स कंट्रोलमध्ये राहतात, आणि आपल्याला सारखी भूक लागत नाही. एकदा खाल्लं तर पोट भरलेलं राहतं. आणि दुपारचं आपण वेळेवर जेवण घेतो. मग 2 ते 3च्या दरम्यान एखादी चपाती, भाजी असं खायचं. आणि 4 ते 5, 5-5:30, 6च्या दरम्यान मी विदाऊट शुगरचा चहा घेते. आणि त्यानंतर 8-8:30ला जेवण. असं माझं रुटीन आहे, आणि ह्याच गोष्टी मी फॉलो करते. त्यामुळे तुम्ही माझ्याकडे पाहिलं तर बघा की आता माझं ट्विन्स आहेत. माझं पण पोट खूप वाढलेलं होतं. माझं C-सेक्शन नंतर मी भरपूर वजन कमी केलं, आणि तेच मी आता ह्या गोष्टी फॉलो करते. तर एक मी चेंज करते. म्हणजे महिनाभरामध्ये बघा मी 8 दिवस समजा चपाती नाही खाल्ली, तर 8 दिवस मी ज्वारीची भाकरी करून खात होती. 8 दिवसामध्ये मोड आलेले कडधान्य, गावठी हरभरे, शेंगदाणे, मूग हे एकत्र भिजत घालायचं, आणि चणा चटपटसारखं करायचं. आणि ज्वारीची भाकरी कंटिन्यू महिनाभर खाल्ली बघा मी. महिनाभर ज्वारीची भाकरी कंटिन्यू खाल्ली, आणि झटक्यात माझं 5 किलो वेट कमी झालं. हे मी तुम्हाला आता 1-2 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता. साखर बंद केली आणि ज्वारीची भाकरी मी खायला लागले 1 महिना. म्हणजे असं मी चेंज करते माझ्या आहारामध्ये, रुटीनमध्ये, आणि त्यानुसार आपल्या बॉडीला ती सवय होते, आणि मग आपलं शरीर सगळं पचवतं. काही ना बघा, हे कमी केलं की चिडचिड होते, किंवा हे खाल्ल्याने जळजळ होते, किंवा हे खाल्ल्याने पोट फुगलं जातं, किंवा हे खाल्ल्याने पोटात दुखतं, असं होतं. असं माझ्या बाबतीत काहीच होत नाही, कारण मी माझ्या बॉडीला ती सवय केली. तसं आपल्या बॉडीला कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी आपल्याला माहिती असतं की आपल्या शरीराला काय पचवतं, आपल्या बॉडीला काय लागतं, आपल्या शरीराला काय लागतं, त्यानुसार तुम्ही आहार घ्यायचा आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते वेगवेगळं. आता लास्ट व्हिडिओ मी ज्वारीची भाकरी खाऊन वेट लॉस केलं, हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. हाऊसवाईफ जर असाल तर तुम्हाला दुपारी स्वतःसाठी भाकरी छोटी करून घ्यायला काय हरकत आहे, तुम्ही घेऊ शकता, जर फास्ट वजन कमी करायचं असेल तर. आणि वजन कमी करणं खरंच खूप म्हणजे सोपं पण आहे, आणि तसं अवघडही आहे. जर करायला घेतलं तर तुम्हाला सोपं वाटेल, आणि जर तुम्ही काहीच केलं नाही तर तुम्हाला असं वाटेल की अरे होतंय की नाही, वजन कमी होणारच नाही. आणि मेन म्हणजे पॉझिटिव्ह राहायचं आहे. कुठलीही गोष्ट लगेच तूप खाल्ल्याने रूप येत नाही. तुम्ही एखादी गोष्ट केली आणि लगेच तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर नाही, तसं होणार नाही, थोडा वेळ लागेल. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा, आणि खरंच आपल्या घरचं जेवण ते घरचं जेवण. ज्वारीची भाकरी, थोडासा भात, एखादी चपाती,
सलाड, मूड आलेले कडधान्य, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी असं भरपूर काही घेण्यासारखं आहे. व्हेज आप्पे, इडली सांबर किंवा सोयाबीन कटलेट, पनीर चिली तुम्ही घरी बनवूनसुद्धा खाऊ शकता. असं भरपूर ऑप्शन असतात आपल्यासमोर. तसं आपण करायला हवं. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. मी भरपूर साऱ्या तुम्हाला वेट लॉस टिप्स सांगितल्यात. नक्की फॉलो करा. थँक यू.